मुंबईच्या सायन रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आणि त्याच्यामुळे एकाचा बळी गेलेला आहे। 2 डॉक्टरांच्या भांडणामुळे वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय। अकलूज तालुक्यामधील बाळू कटके यांना वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होतीये आणि चौकशी समिती स्थापन करण्याची खासदार संजय दिना पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। आणि नेमकं काय घडलेलं आहे त्यावर आपण एक नजर टाकतोय। 11 फेब्रुवारीला बाळू कटके यांचा अपघात झाला। अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली। अकलूजमध्ये शस्त्रक्रिया झालेली आहे। शस्त्रक्रियेनंतर 23 दिवस होऊन सुद्धा प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना मुंबईला आणलं। बाळू कटके यांना 7 मार्चला मोबाईल व्हॅनने सायन रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। खासगी रुग्णालयामधील रुग्णांना दाखल करून घेत नसल्याचं कारण देत दाखल केलं गेलं नाही। ट्रॉमा केअर सेंटरच्या दाखल करून घेण्यास नकार दिला। सर्जरी विभागाकडून देखील रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला। या सर्व गोंधळात 6 तास उलटून गेले आणि त्यामुळे कटकेंची प्रकृती बिघडली। अखेर रुग्णालय अधिष्ठातांनी लेखी लिहून देण्याचं सांगितल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र बेड मिळण्यास 24 तास लागले आणि त्यापूर्वी कटके गंभीर झाले होते। बुधवारी अखेर त्यांचा मृत्यू झाला। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, खरं तर हे त्यांच्यावर उपचार होऊ शकले असते आणि त्यांचा जीव वाचू शकला असता। कुठेतरी यंत्रणा कमी पडलेली आहे असं यातून स्पष्ट झालेलं आहे। पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे का? काय नेमका तपशील आहे? नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर हा संपूर्णपणे धक्कादायक प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल। कारण एका व्यक्तीला जर ऍडमिट करून घेण्यासाठी तब्बल 6 ते 7 तासाच्या वरती वेळ लागत असेल तर ही यंत्रणांची चुकी असल्याचं देखील या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संजय दिना पाटील यांनी देखील लक्ष घातलेलं असून संबंधित डॉक्टर व अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। परंतु ज्या ठिकाणी डॉक्टरांचं सर्वधर्म पहिलं जे कार्य असतं ते म्हणजे डॉक्टर जे उपचार करण्याचे आहेत, जे पेशंट आहे त्याच्यावरती उपचार करण्याचं पहिलं कार्य असताना त्यांनी अशा प्रकारचा विलंब लावला आणि त्याच ठिकाणी या रुग्णाला आपला जीव आहे तो गमवावा लागलेला आहे। त्यामुळे त्यांच्या घरातल्यांकडून देखील ही संपूर्ण मागणी आहे ती कारवाई संदर्भात करण्यात आलेली आहे। परंतु प्रामुख्याने पाहिलं तर डॉक्टरांचं त्यांच्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की खासगी रुग्णालयातील रुग्णाला सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जाऊ शकत नाही। ही खूप गंभीर बाब म्हणावी लागेल आणि हे वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा डॉक्टर यांच्यावरती कारवाई होते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। हो, संजय दिना पाटील यांनी सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे। त्यांची मागणी मान्य होते का, पूर्ण होते का याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी।